दहिसर पूर्व येथील काजूपाडा लक्ष्मी निवास गणेश चौक परिसरात आज काही वेळापूर्वीच एक नवजात बाळ नाल्यात सापडले असल्याचे धक्कादायक घटना घडली आहे। स्थानिक रहिवाशांनी लक्षात घेतले की बाळाची नाळ सुद्धा कापलेली नव्हती, म्हणजेच ते नुकतेच जन्माला आले होते। नागरिकांनी तत्काळ समाजसेवक भास्कर खुरसांगे यांना माहिती दिली। त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्या बाळाला उचलून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे दाखल केले। घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। सुदैवाने बाळ सुखरूप आहे आणि त्याला कोणतीही गंभीर त्रास झालेला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बाळ नाल्यात कसे व कोणाच्या कारणामुळे सापडलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी भास्कर नामदेव खुरसांगे, माजी नगरसेवक। काजूपाडा गणेश चौक लक्ष्मी निवास या ठिकाणी 9:20 एक लहान बाळ नुकतंच जन्मलेलं, ज्याची नाळसुद्धा कापली नव्हती, हे आम्हाला भेटलेलं आहे आणि तत्काळ आम्ही त्या बाळाला घेऊन सावित्री ज्योतिबाई फुले रुग्णालय या ठिकाणी आम्ही त्या बाळाला घेऊन आलेलो आहे आणि पोलीस स्टेशनलासुद्धा आम्ही ताबडतोब कळवलं आणि आता बाळ सुखरूप आहे, चांगलं आहे। परंतु ज्यांना कोणाला या संदर्भात काही माहिती असेल, एखादी कोण बाई मुलगी प्रेग्नंट होती आणि आता त्याची डिलिव्हरी झालेली असेल आणि याबाबत काही कोणाला कळलं तर कृपया आपण दहिसर पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क साधावा किंवा मला तुम्ही भास्कर नामदेव खुरसांगे 9867169753 या क्रमांकावर आपण मला कळवावं। आपलं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि याबद्दल काही माहिती असेल तर कृपया आम्हाला आपण कळवा, ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।